नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते आपल्या खिशापर्यंत परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे सखोल विश्लेषण घेऊन आम्ही पुन्हा एकदा हजर झाले आहोत। भारत अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेने पुन्हा एकदा दबावाचं राजकारण सुरू केलं आहे। भारतीय जेनेरिक औषधांवर तब्बल 200% आयात शुल्क लावण्याचा इशारा देत अमेरिकेने व्यापार वाटाघाटीमध्ये आपला वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र या आधीप्रमाणेच भारताने देखील राष्ट्रीय हिताची तडजोड न करता ठाम भूमिका कायम ठेवली आहे। ही केवळ औषध उद्योगाची बातमी नाही, तर जगातील दोन मोठ्या लोकशाही आणि आर्थिक महासत्तांमधील सामरिक व्यापार संघर्षाची नवी फेरी आहे। गेल्या काही वर्षात अमेरिकेने स्टील, ॲल्युमिनियम, कृषी उत्पादने, डिजिटल सेवा, ई-कॉमर्स आणि विविध आयात धोरणाच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा अनेक प्रयत्न केला। प्रत्येक वेळी उद्देश एकच होता, भारतीय बाजारपेठात अधिक प्रवेश आणि अमेरिकन उद्योगांना अधिक फायदा। मात्र भारताने प्रत्येक विषयावर स्वतःचे आर्थिक हित जपतच वाटाघाटी केल्या। त्यामुळे जेनेरिक औषधांवरील 200% शुल्काची धमकी देखील याच दबावतंत्राचा भाग असल्याचं मानलं जात आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिका फर्स्ट धोरण आक्रमकपणे राबवत अमेरिकेतील उत्पादन वाढवणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा उद्देश कायम ठेवला आहे। पण या धोरणाची एक मोठी अडचण आहे। अमेरिकेची आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर भारतीय जेनेरिक औषधांवर अवलंबून आहे। अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी जवळपास 40% औषधं भारतातून जातात। रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील स्वस्त औषधांचा मोठा पुरवठा भारत करतो। त्यामुळे भारतीय औषधांवर शुल्क वाढवणे म्हणजे अमेरिकन नागरिकांच्या उपचारांचा खर्च वाढवण्यासारखे ठरू शकते। दुसरीकडे भारतासाठी अमेरिका ही सर्वात मोठी औषध निर्यात बाजारपेठ आहे। सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, ल्युपिन, ऑर्बिंदो, झायडस आणि टॉरेंट फार्मा यासारख्या मोठ्या कंपन्या अमेरिकेतून मोठा महसूल जमा करतात। त्यामुळे शुल्क लागू झाल्यास या कंपन्यांवर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो। मात्र ही एकतर्फी लढाई नाही, कारण भारताकडे देखील मजबूत बाजू आहे। गुणवत्ता, उत्पादन क्षमता आणि जागतिक नियामक मानकांच्या आधारे भारतीय औषध उद्योगाने गेल्या 2 दशकात जागतिक विश्वास मिळवला आहे। अमेरिकेच्या FDA मान्यताप्राप्त उत्पादन केंद्रामध्ये भारत अग्रस्थानी आहे। त्यामुळे भारताला पर्याय शोधणे अमेरिकेसाठी सोपे नाही। याच कारणामुळे अनेक अर्थतज्ञ या घोषणेकडे अंतिम निर्णय म्हणून पाहत नाहीत। त्यांच्या मते ही व्यापार करारातील सौदेबाजी अधिक मजबूत करण्यासाठी वापरली जाणारी दबावाची रणनीती आहे। ट्रम्प प्रशासनाने चीनसोबतच्या व्यापार युद्धात देखील अशीच पद्धत अवलंबली होती। आधी कठोर शुल्क यांची घोषणा करणे आणि नंतर वाटाघाटीमधून तडजोड ही त्यांच्या परिचित शैली आहे। सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चा केवळ औषध उद्योगपुरती मर्यादित नाही। कृषी, डिजिटल व्यापार, संरक्षण, ऊर्जा, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे दोन्ही देशांना अखेरीस परस्पर हितांचा मार्ग हा स्वीकारावाच लागेल। या संपूर्ण घडामोडीतून भारतासाठी एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो, कोणत्याही एका देशाच्या बाजारपेठेवर जास्त अवलंबून राहणं दीर्घकालीन दृष्टीने धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि पश्चिम आशियातील नव्या बाजारपेठांमध्ये निर्यात वाढवणे, संशोधनाला चालना देणे आणि औषध उत्पादनातील स्वावलंबन अधिक मजबूत करणे ही भारताच्या साठी काळाची गरज बनली आहे। एक गोष्ट मात्र इकडे स्पष्ट होते, अमेरिका व्यापार कराराच्या माध्यमातून भारतावर दबाव वाढवत आहे, पण भारत देखील आपल्या उद्योगांचं हित, निर्यात आणि दीर्घकालीन आर्थिक स्वास्थ्य यांच्याशी तडजोड करण्याच्या मनस्थितीत सध्या नाही। त्यामुळे आगामी काही दिवसात होणाऱ्या व्यापार चर्चांकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे, कारण या निर्णयाचा परिणाम केवळ अब्जावधी डॉलरच्या व्यापारावर नाही, तर जागतिक औषध उद्योग आणि लाखो रुग्णाच्या उपचार खर्चावर देखील होणार आहे। आता पाहूया भारताच्या विकासाशी संबंधित आणखी एक मोठी आणि सकारात्मक बातमी। भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे। देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। अनेक वर्षापासून चर्चेत असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेत असून भारताच्या वाहतूक व्यवस्थेत नवे पर्व सुरू होण्याच्या मार्गावर आहे। राष्ट्रीय हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून गुजरातमधील अनेक भागांमध्ये ट्रॅक, पूल, स्थानके आणि विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। सरकारने 15 ऑगस्ट 2027 पासून सुरत ते वापी या मार्गावर पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्याचं लक्ष्य हे ठेवलं आहे। ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी ही भारतातील पहिली हायस्पीड रेल्वे सेवा असेल। सध्या मुंबई ते अहमदाबाद या प्रवासासाठी 6 ते 7 तास लागतात।
मात्र बुलेटिन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 2 ते 2.5 तासात पूर्ण होणार आहे। त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि सेवा क्षेत्राला मोठी चालनाही मिळू शकते। या प्रकल्पात जपानच्या अत्याधुनिक शिकासेन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। सुरक्षितता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान या बाबतीत ही रेल्वे जगातील सर्वोत्तम व्यवस्थापैकी एक मानली जाते। याशिवाय भूकंप पूर्व सूचना प्रणाली आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा या देखील या प्रकल्पात असणार आहे। या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ठाणे खाडीतील समुद्राखालून उभारला जाणारा बोगदा। भारतीय अभियांत्रिकीसाठी हा टप्पा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जातो। त्या माध्यमातून देशातील अभियंत्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अनुभव मिळत आहे। मात्र बुलेट ट्रेनचा सर्वात मोठा फायदा हा केवळ वेगवान प्रवास नाही। मुंबई, ठाणे, वापी, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या औद्योगिक पट्ट्यात गुंतवणूक ही यामुळे वाढणार आहे। लॉजिस्टिक अधिक कार्यक्षम होईल, नवीन उद्योग उभे राहतील आणि हजारो रोजगार निर्माण होतील। म्हणजेच हा प्रकल्प केवळ रेल्वेचा नसून भारताच्या आर्थिक विकासाला गती देणारा इकॉनॉमिक कॉरिडॉर बनणार आहे। जगातील विकसित देशांचा असा अनुभव आहे की वेगवान वाहतूक व्यवस्था ही आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा पाया आहे। भारत देखील आता याच दिशेने वाटचाल करत आहे। आता भारताच्या विकासाच्या या सकारात्मक बातमीनंतर वळूया अशा बातमीकडे जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय बनली आहे। पश्चिम आशियातील वाढता संघर्ष हा आता केवळ भूराजकीय प्रश्न राहिलेला नाही, तर त्याचे परिणाम जागतिक व्यापार, तेल बाजार आणि आर्थिक विकासावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत। परिस्थिती गंभीर असल्याचा इशारा स्वतः जागतिक बँकेने दिला आहे। जागतिक बँकेच्या अंदाजानुसार हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर 2026 मधील जागतिक आर्थिक विकास दर अवघ्या 1.3% पर्यंत घसरू शकतो। वाढती महागाई, कमकुवत मागणी आणि वाढते कर्ज आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण हा निर्माण झाला आहे। त्या संकटाच्या केंद्रस्थानी आहे पश्चिम आशिया, कारण जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू याच प्रदेशातून निर्यात केले जातं। ओमुर समुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले तर त्याचा परिणाम काही दिवसातच जागतिक बाजारपेठेंवर होऊ शकतो। तेलाच्या वाढत्या किमती आणि याचा फटका केवळ पेट्रोल आणि डिझेल पुरता मर्यादित राहत नाही। वाहतूक महाग होते, उद्योगांचा उत्पादन खर्च वाढतो, खतांच्या किमती वाढतात आणि अखेरीस महागाई सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करते। भारतासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चे तेल हे आयात करतो। त्यामुळे तेल महागले की आयात बिल वाढतो, रुपयावर दबाव येतो आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास सरकार आणि रिझर्व्ह बँकेसमोर आव्हान ठरते। याच पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने आणखी एक इशारा दिला आहे। महागाई पुन्हा वाढल्यास जगभरातील मध्यवर्ती बँकांना व्याजदर कमी करण्याऐवजी वाढवावे लागू शकतात। त्याचा परिणाम उद्योग, गुंतवणूक, रोजगार यावर होऊ शकतो। मात्र या संकटाच्या काळात देखील एक सकारात्मक शक्यता आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास विकसनशील देश उत्पादकता वाढवून आर्थिक विकासाला नवी गती देऊ शकतात, असे जागतिक बँकेने नमूद केलं आहे। एकूणच पश्चिम आशियातील संघर्ष किती लवकर थांबतो यावर केवळ तेलाच्या किमतीच नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेतील पुढील दिशा देखील अवलंबून आहे। आणि या जागतिक अनिश्चिततेचा परिणाम आता थेट सराफा बाजारावर देखील दिसू लागला आहे। पाहूया सोनं आणि चांदी यांच्या बाजारात नेमकं काय घडत आहे। पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा परिणाम आता सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला। मात्र सलग तेजीनंतर आता सोन्याच्या किमतीमध्ये नरमाई दिसून आली आहे। सलग 3 दिवसांच्या वाढीनंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती या घसरल्या आहेत। त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। तर चांदीचे दर मात्र विक्रमी पातळीच्या आसपास स्थिर आहे। सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,43,000 रुपये प्रति 10 ग्राम, तर चांदीचा भाव हा जवळपास 2,23,000 रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत आहेत। किमतींमध्ये अल्प घसरण झाली असली तरी मौल्यवान धातू अजूनही ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या जवळ व्यवहार करत आहे। सोन्याच्या किमती ठरवणारे सर्वात मोठे घटक म्हणजे पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण, डॉलरची ताकद आणि जागतिक महागाई। यापैकी कोणत्याही घटकात मोठा बदल झाला तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होतो। जगभरात अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात। त्यामुळे सोन्याची मागणी वाढते। याच कारणामुळे गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी पातळी ही दिसून येत आहे। भारतात देखील पुढील काही महिन्यात गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, विवाह सराईचा हंगाम सुरू होणार आहे। यामुळे दागिन्यांची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र तज्ज्ञांचा सल्ला आहे, एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने खरेदी करणं अधिक योग्य ठरू शकतं, कारण
जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे आणि किमतींमध्ये चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे. एकूणच सोन्यातील आजची घसरण ही मोठी घसरण नसून वाढत्या तेजीमागे एक छोटासा ब्रेक मानला जात आहे. त्यामुळे घाबरून निर्णय घेण्याऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. आणि आता पाहूया जागतिक तणाव, महागडे होत असलेले कच्चे तेल आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेचा भारतीय शेअर बाजारावर नेमका काय परिणाम झाला. गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सलग 4थ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील सुमारे सकाळच्या सत्रात 3.5 अंकाची घसरण झाली, तर निफ्टी 50 देखील 23,900च्या आसपास व्यवहार करत होता. या घसरणीमागे 3 प्रमुख कारण होतं. सर्वात मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमती आणि वाढलेले ब्रेंट क्रूडचे दर. तेल महागले की आयात खर्च वाढतो, रुपयावर दबाव येतो आणि महागाईचा धोका निर्माण होतो. त्याचा परिणाम थेट कंपन्यांच्या नफ्यावर होतो. दुसरे कारण म्हणजे तिमाहीचा निकाल हंगाम. अनेक मोठ्या कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची भीती आणि काही कंपन्यांच्या निराशाजनक कामगिरीचा परिणाम शेअर बाजारावरती पाहायला मिळत आहे. तर तिसरे मोठे कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री. जागतिक अनिश्चिततेच्या काळात विदेशी गुंतवणूकदार सुरक्षित बाजारपेठेकडे वळतात, त्यामुळे भारतीय बाजारात देखील विक्रीचा दबाव वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. एकूणच आजच्या सर्व बातम्या या एक गोष्ट स्पष्ट करतात: जागतिक राजकारण, व्यापार, तेलाच्या किमती आणि आर्थिक धोरणं याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आजच्या पैसापुरांमध्ये इतकेच. अशाच विश्वासार्ह आणि सखोल विश्लेषणासाठी बीज डंकाला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या विश्लेषणासह, नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.